नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातला हिट अँड रन चा हा एक महत्त्वाचा अपडेट आहे। रस्त्यावरून पायी जाणाऱ्या आईसह मुलाला भरधाव वाहनाने चिरडल्याचं समोर आलंय। भरधाव फॉर्च्युनर कारने आई आणि मुलाचा जीव घेतलाय। अपघातामध्ये अवघ्या 22 वर्षाच्या मुलासह 54 वर्षाची आई या दोघांचाही मृत्यू झालेला आहे। तरुण मुलगा आणि त्याचबरोबर मध्यमवयीन आई या दोघांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। कार चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। हिट अँड रनचा हा प्रकार आहे नंदुरबार जिल्ह्यातला। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातला शहादा भागातला हा प्रकार आहे। रस्त्यावरनं पायी जात असलेल्या आई आणि मुलाला भरधाव वाहनाने चिरडलंय। फॉर्च्युनर ही जी एक SUV असते त्या SUVने या दोन्ही व्यक्तींना चिरडण्यात आलं। मुलगा हा 22 वर्षाचा होता आणि आई 54 वर्षाची होती। अतिशय भरधाव अशा वेगाने ही फॉर्च्युनर गाडी आली आणि या गाडीने आई आणि मुलाचा जीव घेतलाय। दरम्यान कार चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुर्तास तरी हिट अँड रन अशी ही केस असल्याचं कळतंय। या गाडीची अवस्था सुद्धा आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो आणि त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती अत्यंत मोठा असा हा अपघात आहे। आपले प्रतिनिधी भिकेश पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। भिकेश, या गाडीकडे बघून जाणवतंय की अतिशय मोठा अपघात होता, आणखीन काय अपडेट आहे? 17 तारखेला रात्री 10 वाजेच्या सुमारास कल्पना वाघ आणि आकाश वाघ हे आई आणि मुलगा डोंगरगाव रस्त्यावर फिरण्यासाठी गेले होते। ते पायी चालत असताना त्यांना फॉर्च्युनर गाडीने उडवलेलं आहे। हा डोंगरगाव रस्ता शहादा शहरातील भर वस्तीतला रस्ता आहे आणि या रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी गेल्या 15 ते 20 दिवसापासून विविध संघटनांनी केली होती। मात्र नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत होती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात। या रस्त्याच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत। वाहन चालकाने या पायी चालणाऱ्या आई लेकराला उडवल्यानंतर ते जागीच मयत झाले होते। धन्यवाद भिकेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।